खूप छान आर्य. खूपच छान स्वाध्याय सादर केलास. थँक्यू. आज आपण ज्या मोकळ्या आकाशाखाली उभे आहोत, जिथे विचारांची, श्रद्धेची आणि आत्मसन्मानाची पूर्ण स्वतंत्रता आहे, ती आपल्याला कोणाच्या तरी बलिदानामुळेच मिळालेली आहे. त्या सर्व क्रांतिकारकांचे आपण नेहमीच ऋणी आहोत. त्यांच्या शौर्याला नमन करून आज आपण 1857चा उठाव याच्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 10 मे 1857 हा भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक क्षण होता. मेरठच्या मैदानावर भारतीय सैनिकांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उठाव पुकारला. ही चळवळ होती स्वाभिमानासाठी, अन्यायाविरुद्ध बंडासाठी. याच उठावाला पुढे नेत गेले काही थोर पुरुष आणि स्त्रिया, ज्यांनी इतिहास घडवला. भारताच्या इतिहासात 10 मे 1857 हा दिवस देशभक्तीच्या ज्वाळेने पेटलेल्या असंख्य वीरांचा आरंभबिंदू ठरला. त्या दिवशी मेरठ पासून उठाव सुरू झाला आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेला हादरून टाकलं. आणि जेव्हा भारताला पुन्हा शेजारील पाकिस्तानाकडून धोका जाणवतो, तेव्हा 1857च्या स्वातंत्र्य समराची आठवण अगदीच होते. त्या काळात इंग्रज हे परकीय शासक होते आणि आज पाकिस्तान, चीन हे आपले शत्रू आहेत. परंतु संघर्षाची भावना, देशासाठी रक्त सांडण्याची तयारी आणि मातृभूमीच्या संरक्षणासाठी झुंज देणारे वीर हे त्या दोन्ही काळामध्ये साम्य असलेले चित्र आहे. याला स्वातंत्र्य समर असंही म्हणतात. का बरं याला असं म्हणतात? तर हा जो उठाव होता हा ब्रिटिशांच्या विरुद्ध भारताने दिलेला पहिला लढा होता. हा उठाव फक्त पगार किंवा कारतुसांच्या विरुद्ध नव्हता, तर ते बंड होतं ते परकीय शासनाविरुद्ध संपूर्ण भारत स्वतंत्र करण्यासाठीच. राणी लक्ष्मीबाई, तात्यासाहेब टोपे, नानासाहेब टाटासाहेब टोपे, कुंवर सिंग यासारख्या नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध फक्त स्वराज्यासाठी शस्त्र उचललं. सामाजिक आणि धार्मिक सन्मानासाठी हा संघर्ष सुरू केला. धर्म, परंपरा, स्वाभिमान यांचा रक्षण करण्याचा तो प्रयत्न होता. इंग्रजांचा वर्चस्ववादी आणि अन्यायकारक कारभार नाकारण्याचा स्पष्ट संदेश या स्वातंत्र्याच्या उठावातून आपण द्यायला सुरुवात केली होती. हा संपूर्ण देशभर पसरलेला उठाव होता. ही चळवळ मेरठ, दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी एकाच वेळी उसळली. जनतेचा आणि सैनिकांचा आणि राजांचा हा ऐतिहासिक सामूहिक लढा होता. पण मेन म्हणजे हा लढा जो होता हा उत्तर भारतातच केला गेला. इतिहासकारांनी याला म्युटिनी म्हणजेच बंड असं म्हटलं. आणि पण भारतीयांनी याला मान दिला, कारण हा लढा स्वातंत्र्यासाठी होता, म्हणून याला स्वातंत्र्य समर असं म्हटलं जातं. या स्वातंत्र्य उठावाची जी सुरुवात आहे ही मंगल पांडे यांच्यापासून झाली. आपण बऱ्याचदा यांच्याविषयी स्वाध्याय ऐकलेला आहे, केलेला आहे. मंगल पांडे कोण होते? तर हा माणूस जो होता हा या इतिहासाची ठिणगी पेटवणारा पहिला वीर होता. मंगल पांडे यांनी ब्रिटिश इंडिया कंपनी इथे 34व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री मध्ये ते सैनिक होते. आता ही ब्रिटिश इंडिया कंपनी कोण? तर ती भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. सुरुवातीचा त्यांचा उद्देश व्यापार हा होता, पण हळूहळू त्यांनी राजकीय आणि लष्करी सत्ता मिळवली आणि त्यांचं ब्रिटिश साम्राज्य उभं केलं. या ब्रिटिश इंडिया कंपनीने इंग्रजांना त्यावेळी एनफिल्ड रायफलच्या कारतुसांचा वापर करण्यास भाग पाडलं. या कारतुसांमध्ये गाय आणि डुकराच्या चरबीचा वापर केल्याची अफवा होती, जी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या भावनांना दुखवणारी होती. मंगल पांडे यांनी काय केलं? तर 29 मार्च 1857 रोजी बैरकपूर
बैरकपूर हे कोलकात्याजवळ आहे. इथे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावरती हल्ला केला. त्यांनी अनेक भारतीय सैनिकांना या बंडासाठी प्रवृत्त केलं. त्यांना आणि 8 एप्रिल 1857 रोजी अटक करून फाशी देण्यात आली. त्यांनी 1857 या चळवळीमध्ये केलेलं हे पहिलं लिडरशिप कार्य होतं, ज्याच्यामुळे अनेक सैनिक हे प्रभावित झाले आणि या लढ्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर काही आठवड्यात म्हणजे 10 मे 1857 मेरठ येथे मोठा उठाव झाला. मेरठ येथील सैनिकांनी कारतुसे नाकारल्या आणि इंग्रजांविरुद्ध शस्त्र उभारलं. हा उठाव दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ या इतर भागातही पसरला. याची मुख्य केंद्र कुठली कुठली होती तर मेरठ, उत्तर प्रदेशामधील मेरठ. या उठावाची सुरुवात इथूनच झाली. त्यानंतर हळूहळू दिल्लीकडे हा उठाव पसरला. दिल्लीमध्ये बंडखोर सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले आणि बहादूर शाह जफर यांना भारताचा सम्राट घोषित केले आणि दिल्ली या 1857च्या उठाचा प्रमुख केंद्र ठरलं. त्यानंतर कानपूर येथे नानासाहेब पेशवे यांनी सुद्धा मोठं सैन्य उभं केलं. इंग्रजांविरुद्ध निर्णायक लढाया झाल्या. झाशी इथे राणी लक्ष्मीबाईने वीरतेने लढा दिला आणि झाशीवर ब्रिटिशांचा ताबा, जिथे ब्रिटिश हे झाशीवर त्यांचा ताबा मिळवू बघत होते. लखनौ, झाशीनंतर पुढे हा उठाव पसरला लखनौमध्ये, जिथे बेगम हजरत महल यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठावाचे नेतृत्व केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बेगम हजरत या स्त्रिया या उठावामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील होत्या. यांच्या नेतृत्वाखाली अनेक सैन्य उभं केलं, जे ब्रिटिशांविरुद्ध लढाईमध्ये कारणीभूत ठरलं. ग्वाल्हेर येथे राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी मिळून या शेवटचा उठावाचा मोठा लढा दिला. त्यानंतर बिहार, जगदीशपूर इथे कुंवर सिंह यांनी वयाच्या 80व्या वर्षी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केलं. या उठावाची मुख्य कारण काय? त्याच्यामध्ये राजकीय कारण होती, म्हणजे भारतीय राजांचा अपमान करणे आणि त्यांची सत्ता हिरावून घेणे. महत्वाचं कारण जे होतं की दत्तक मुलांना राज्यपद नाकारलं. त्यामुळे झाशी, सातारा, नागपूर या ठिकाणची अनेक राज्य ब्रिटिशांनी बळकावली. हे राजकीय कारण होतं. दुसरं आर्थिक कारण होतं, जिथे शेतकऱ्यांवर अत्याधिक कर लादणे, कर्जबाजारीपणा तयार करणे किंवा त्यांच्यावर लादणे, जमीन गमावणे, हस्तकला, पारंपरिक उद्योगांचा ऱ्हास करणे, जेणेकरून या कंपनीला भारतामध्ये सर्वस्व स्थापन करण्यात येईल असा यांचा डोक्यामध्ये सगळा प्लॅन होता. पण हस्तकला, पारंपरिक उद्योगांचा ऱ्हास, इंग्रजांच्या कारखान्यामुळे आपले बरेच कामगार हे बेरोजगारीला सामना करावा लागला. व्यापार, शेती, उद्योग यांच्यात ब्रिटिशांचे एकाधिकार स्थापन करण्यात आले. याच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक कारणं सुद्धा होती. भारतीय लोकांच्या धार्मिक भावना दुखवणारे निर्णय घेणे, गाय व डुकराच्या चरबीचे कारतुसांच्या साह्याने हिंदू मुस्लिम यांच्याविषयी भेद घडवून आणणे, मिशनरांच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार, जबरदस्तीचा धर्मांतराचा प्रयत्न करणे. याच्यामध्ये सैनिकी कारणं सुद्धा होती. भारतीय सैनिकांवर वांशिक भेदभाव, कमी पगार, अपमानास्पद वागणूक देणे, धार्मिक भावना दुखावणाऱ्या कारतुसांचा वापर सक्तीने लादणे. याच्या विरुद्ध 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी बंड पुकारलं आणि 10 मे 1857 इथे मोठ्या प्रमाणावर सैनिकांचा उठाव झाला आणि या उठावाची सुरुवात झाली. आपण या उठावामध्ये जे जे क्रांतिकारक सामील होते त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये नाव सगळ्यात महत्वाचं घेतलं जातं ते म्हणजे नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे यांचं पूर्ण नाव धोंडूपंत पेशवे. यांचं मूळ ठिकाण उत्तर प्रदेशातील कानपूर. यांचं उठावामध्ये सामील होण्याचं मेन कारण हे होतं की इंग्रजांनी त्यांच्या वडिलांचा म्हणजे बाजीराव द्वितीय यांचा पेन्शन बंद केला आणि त्यांना मान्यता नाकारली. दत्तक अधिकारामध्ये उठाव देणारे जे 2 स्वातंत्र्य सैनिक होते त्याच्यामध्ये नाव आहे नानासाहेब पेशवे आणि झाशीची राणी. यांचं महत्वाचं योगदान म्हणजे काय
तर त्यांनी कानपूरमध्ये स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला. जनतेला एकत्र आणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध सैन्य उभा केलं. कानपूरचा किल्ला जिंकून इंग्रजांना त्यांनी पराभूत केलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी कानपूरमधून हकलून दिलं. त्यांच्या राजनीतीमध्ये शिस्त, धोरण आणि जनतेशी संवाद करण्याची क्षमता होती. इंग्रजांनी त्यांना गद्दार ठरवलं, पण इतिहासाने मात्र त्यांना स्वातंत्र्य लढण्याचं महान नेता मानलं. यानंतरचे स्वातंत्र्यवीर आहेत तात्या टोपे. यांचं पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे. हे नानासाहेबांचे विश्वासू सेनापती आणि मित्र. हे 1857च्या सम्रातील रणनीतिकार आणि योद्धा होते. त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना ग्वाल्हेरच्या लढाईत मोठा सहभाग दिला, खूप मोठी मदत केली. गोरिल्ला युद्धतंत्र वापरून त्यांनी इंग्रजांच्या छावणीवर सातत्याने हल्ले केले. मध्य भारतातील इंग्रजांची ठाणी हडपली. शेवटी एका विश्वासघातामुळे ते पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली. पण फाशीच्या वेळी सुद्धा त्यांनी गर्वाने सांगितलं, मी देशासाठी लढलो, मला मरणाचा पश्चाताप नाही. पुढे आहे झाशीची राणी. वयाच्या 14व्या वर्षी झाशीची राणी ही राजे गंगाधर राव नेवलकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांचं नाव झालं लक्ष्मीबाई. त्यांना एक दत्तक पुत्रक होता. त्याचं नाव दामोदरराव. राजा गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स या धोरणानुसार झाशीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण राणीने स्पष्टपणे सांगितलं, मी माझी झाशी देणार नाही. तिने आपल्या सैन्याला सज्ज केलं आणि स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. राणीने झाशीच्या किल्ल्याचं रक्षण अत्यंत शौर्याने केलं. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्यासहित एक एकत्रित मोहीम राबवली आणि ग्वाल्हेरपर्यंत ती झुंज देत राहिली. 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळ इंग्रजांशी लढताना राणीने तलवार हाती घेत युद्ध केलं आणि वीरमरण पत्करलं. त्यापूर्वी तिने आपल्या पुत्राला सुरक्षेसाठी पाठवले. राणी लक्ष्मीबाईंचं असं महत्व सांगावंसं वाटतं. ती एक राणी नव्हती, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आदर्श वीरांगना होती. तिचे धैर्य, देशप्रेम आणि आत्मबलिदान आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे. 1858 मध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये झुंज देत झाशीची राणी यांचं निधन झालं. यानंतर आहेत कुंवर सिंह. 1857च्या उठावातील एक अद्वितीय स्वातंत्र्यवीर होते ते, ज्यांनी वृद्धत्व, अडचणी आणि पराभवाच्या भीतीला मागे टाकून इंग्रजांशी शौर्याने लढा दिला. त्यांचं जीवन म्हणजे देशभक्ती, धैर्य आणि न डगमगणारी राष्ट्रीय निष्ठा यांचं प्रतीक आहे. 1857चा उठाव ही फक्त सुरुवात होती ती स्वातंत्र्य समराची. याचा प्रतिसाद म्हणजे काय, तर ईस्ट इंडिया कंपनी हिची समाप्ती झाली आणि भारताचा कारभार हा ब्रिटिश सरकारने आपल्या ताब्यात घेतला. फोडा आणि राज्य करा या नीतीला त्यांनी सुरुवात केली. पण हा उठाव स्वातंत्र्याची ज्योत म्हणून नेहमीच ओळखला जातो. आज ज्या भारताला आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभा ठेवतो, त्याची पायाभरणी ही 1857च्या समरात झाली. आज पाकिस्तान, चीन, अन्य देशांकडून आलेला धोका असो, पण आपली भूमिका तशीच आहे, रक्षण, प्रतिकार आणि अभिमान. जसं नानासाहेबांनी धैर्याने लढा दिला, तात्यांनी रणभूमीत आग लावली, राणीने तलवार चालवली आणि जफरने नेतृत्व केलं, तसंच आजही आपण देशभक्तीने प्रेरित होऊन काम करायला हवं.